ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मोर्चा पार पडणार आहे आणि त्याच मोर्चाच्या अनुषंगानं आज कळमनुरीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर हे सगळे ओबीसी पदाधिकारी या ठिकाणी जमले होते। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। नेमकी मोर्चाची तारीख निघालेली आहे, काय मोर्चा असणार आहे, मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, सगळा मोर्चाचा पुढचा हे काय असणार आहे, नियोजन काय असणार आहे। या मोर्चा यासाठी काढतो की 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। आम्ही या ठिकाणच्या ओबीसी बहुजनांनी निजामशाही मातीत गाडली आणि याच निजामांचं एक गॅझेट आमच्या ओबीसीवर या देवेंद्र फडणवीस सरकारनं थोपवलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, प्रकाशना शेंडगे, नवनाथाबा वाघमारे आणि संदीप ससाने, प्राध्यापक टीपी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। भुजबळ साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी मोर्चाची तयारी चाललेली आहे। आज बैठक झाली, कमीत कमी आमचे 10,000 विद्यार्थी, हे सगळं युवक आणि महिला मोठ्या संख्येने येणार आहे। विद्यार्थी त्यांचे स्वतःचे पुस्तक, पेन, वह्या घेऊन येणार आहेत। युवक या ठिकाणी त्यांच्या डिग्र्या घेऊन येणार आहेत आणि महिला पण मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होणार आहे। आजपासून आमची तयारी चालू झालेली आहे आणि शासनाला आमची विनंती आहे की आपण जो काही हैदराबाद गॅझेट काढलेला आहे तो रद्द करावा। तसंच या ठिकाणी शिंदे समिती जी काही स्थापन केली ती रद्द करावी आणि 58 लाख कुणबी नोंदणी रद्द कराव्या, अन्यथा आम्ही या ठिकाणी अजून पुन्हा तीव्र आंदोलनाचा पण या ठिकाणी याच्यानंतर निर्णय घेणार आहे। आमचे सगळे लेकरं बाळं, आमच्या महिला हे स्वतःच्या भाकरी घेऊन स्वतः पायी येणार आहे, तर कोणी सायकलवर येणार आहे, कोणी मोटरसायकलवर येणार आहे, कोणी बसने येणार आहे। कारण आमच्याकडे का ना सत्ता नाही, मुख्यमंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, आमचा मंत्री नाही, कोणीही नाही, म्हणून आम्ही स्वतःच्या पैसे आमचे लोक स्वतः पायी पण काही येण्याची या ठिकाणी भूमिका लोकांनी घेतलेली आहे आणि नक्कीच या मोर्चाचं स्वरूप जे आहे ते 10,000च्या वर राहणार। स्थळ कुठलं असेल आणि ठिकाण कुठलं असेल, तारीख कुठं असेल, पुन्हा एकदा सांग। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले पुतळा बसस्टँडमधून हा मोर्चा निघल। एसडी ऑफिस उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, प्रकाशन शेंडगे, नवनाथाबा वाघमारे हे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पुढची दिशा देणार आहे। खरं तर आज पूर्व तयारीची बैठक पार पडली। बैठकीला मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते। पुढची काय दिशा ठरवण्यात आली? पुढची दिशा आता म्हणजे आता जी 17 सप्टेंबर रोजी जे आता प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणजे वाघमारे सर, ससाने सर, टीपी मुंडे सर, हे सर्व हे जे कालचे जे आता शासनाने जे ओबीसी मध्ये जे मराठा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न करून GR काढला, आमचा कोण्याही समाजाबद्दल विरोध नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जे ओबीसी आरक्षण दिलं, या आरक्षण हे करता आमच्या आरक्षणाला धक्का नव्हता, बाकी त्यांना वेगळं द्यावं, त्यासाठी आम्ही उद्या 17 सप्टेंबरला हा एल्गार मोर्चा इथे कळमनुरी या ठिकाणी काढत आहोत। खरं तर महिला म्हणून तुम्हीही सहभागी झाल्या होत्या बैठकीमध्ये, महिलांची उपस्थिती कशी राहणार आहे? महिलांची उपस्थिती बहुसंख्य राहणार आहे, कारण आम्ही उद्यापासूनच आता सर्व महिलांना आवाहन करणार आहोत आणि त्यांना सर्व जास्तीत जास्त महिला, प्रत्येक कुटुंबातील महिला या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। कारण आज त्या प्रत्येक महिलेच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे। कारण या ग्रॅज्युएट जे हैदराबाद ग्रॅज्युएट जे निघालेला आहे GR, हा जर रद्द नाही झाला तर आमच्या ओबीसी महिलांचं खूप नुकसान होणार आहे। आज तरी आमची कुठतरी महिला या ठिकाणी पदावर दिसत आहे, हे जर रद्द नाही झालं तर आमची महिला कुठंच दिसणार नाही। मोर्चाचं नियोजन करण्यात आलं, मोर्चाची तयारी सुरू आहे। यांनी सांगितल्या मान्यवरांच्या व्यतिरिक्त अजून कोणाची उपस्थिती राहणार आहे का? या मोर्चाकरिता लक्ष्मण हाके, नवनाथ बाबा वाघमारे, ससाने साहेब, टीपी मुंडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत। निश्चितच ओबीसीचे दिग्गज नेते जे आहेत ते या 17 तारखेच्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि मोर्चामध्ये सर्व ओबीसी बांधवांसह विद्यार्थीही सहभागी होणार असल्याचं मोर्चाच्या समितीने सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह शेडके, TV9 मराठी, कळमनुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।